पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडमध्ये अवैध लॉजचा सुळसुळाट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा तीव्र आंदोलनाचा इशारा। कराड शहर आणि तालुक्यात अवैध लॉज आणि कॅफेंचा सुळसुळाट, तरुणाईला लागते वाईट भुरळ आणि प्रशासन मात्र शांत का? या गंभीर मुद्द्यावर आता रस्त्यावर उतरणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। कराड शहर आणि तालुक्यातील अनेक लॉज आणि कॅफेंमध्ये अवैध प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पदाधिकारी यांनी केला आहे। काही ठिकाणी बंदिस्त कंपार्टमेंट तयार करून महाविद्यालयीन तरुणींना आकर्षित केले जात असल्याचे समोर आले आहे। या ठिकाणी अश्लील पोस्टर्स, मंद प्रकाश आणि संशयास्पद हालचालीमुळे तरुणाई चुकीच्या मार्गावर जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। याहून गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी अल्पवयीन मुलींना चुकीच्या मार्गावर नेण्याचे प्रकारही होत असल्याचे सांगितले जाते। तसेच कराड, मलकापूर आणि वाई परिसरात लॉजमध्ये बलात्कारासारख्या घटना घडल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक महिला आघाडीच्या वतीने याबाबत कराड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक युथ जिल्हा सरचिटणीस राज चव्हाण यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव बनसोडे, कराड दक्षिण अध्यक्ष मुकुंदराव माने, कराड तालुका संघटक अमर कांबळे, तालुका अध्यक्ष महेंद्र गोतपागर, वाहतूक आघाडी अध्यक्ष मनोज गोतपागर, कराड उत्तर महिला आघाडी अध्यक्षा सौ वैशालीताई मोरे, कराड उत्तर महिला आघाडी उपाध्यक्षा सौ गौरी चोरमले, उंब्रज महिला अध्यक्षा अक्काताई चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कराड शहरात विनापरवाना लॉजची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। पर्यटक नसतानाही मोठ्या प्रमाणावर तरुणी लॉजमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे। ओगलेवाडी आणि कराड परिसरातील काही लॉजमध्ये खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये काही लॉजवर तात्काळ कारवाई करून बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक युथ जिल्हा सरचिटणीस राज चव्हाण यांनी 8 दिवसांत कारवाई झाली नाही तर आगामी काळात राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब ओवाळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। प्रशासन याकडे लक्ष देणार का, की आंदोलनानंतरच कारवाई होणार, हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। जय शिवराय, जय भीम। ज्याप्रमाणे उगलेवाडी येथे मागच्या 8 तारखेला 410 CRPC प्रमाणे 2026 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। लॉजवर अवैध धंदे आणि कॅफे बाबत जो गुन्हा दाखल झाला होता त्याबद्दल आज आम्ही कराड शहर पोलीस स्टेशनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, दादासाहेब ओवाळ महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या आदेशाने आज एक निवेदन दिलेलं आहे। तरी लॉज राहिले नसून पूर्वी कसं असायचं, विश्रांतीचं ठिकाण म्हणून लॉज सारख्या म्हणजे तिथं विश्रांतीचं ठिकाण म्हणून लोक जायची, पण आता सर्रासपणे त्याचा गैरवापर व्हायला लागलेला आहे। तसेच कॉलेज, युवक युवती यांचंही सर्रासपणे तिथं गैरवर्तन केलं जातं। काही ठिकाणी वेश्या व्यवसायाला भर दिली जाते। अशा वेश्या व्यवसायांवर कराड शहर असेल, कराड ग्रामीण असेल यांनी याप्रमाणे पूर्वी आम्ही निवेदनं भरपूर दिली होती, पण काही कारवाई झालेली नाही। तर या संदर्भात आज आम्ही निवेदन देऊन हे सांगू इच्छितो की येणाऱ्या आठवड्यात जर भरघोस कारवाई न करता प्रशासनाने जर कोणत्याही प्रकारची डावलाडावली केली तर रिपब्लिकन पक्ष येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून ज्या काही गोष्टी करेल त्या गोष्टीसाठी पूर्णपणे प्रशासन हे जबाबदार राहणार आहे। याची दखल फक्त प्रशासनाने घ्यावी आणि येणाऱ्या आगामी काळात आम्ही याबाबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत। तसेच आमचे महिला आघाडीचे अध्यक्ष असतील, आमचे उत्तरचे अध्यक्ष असतील महेंद्र गोतपागर, तसेच अमरभाऊ कांबळे, सिद्धांत गोतपागर, मुकुंदराव माने यांनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरून आम्ही स्वतः प्रशासनाला जाब विचारण्याचं कार्य करणार आहे। याची दखल सर्वांनी घ्यावी, एवढंच बोलतो। जय भीम, जय शिवराय।